हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र. आजच्या ब्लॉगमध्ये मी पूजा मोहिते आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आहे. तर मंडळी, गेल्या वेळी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण चाललो आहे पुन्हा एकदा पेणला. आणि कशासाठी चाललो आहे तर गेल्या वेळी जेव्हा आपण गेलो होतो तेव्हा सगळीकडे साधारण कच्च्या मूर्त्या होत्या, म्हणजे कोणाकडेही बनलेल्या मूर्त्या नव्हत्या. तर आज आपण चाललो आहे की कोणाकोणाकडे कोणकोणत्या मूर्त्या बनलेल्या आहेत, रंगवलेल्या आहेत आणि त्या किती छान दिसत आहेत हे सगळं आपल्याला बघायचं आहे. म्हणून आज आपण पुन्हा एकदा पेणला चाललो आहे. चला तर मग. उभी मूर्ती आहे इथे. हे पैसे आहेत ना, सोन्याची नाणी आहेत ना ही. अच्छा, सोन्याची ना, म्हणजे थोडंसं काम बाकी आहे अजून दागिन्यांचं वगैरे. हे सगळं सिल्वर आहे. अच्छा, हा सिल्वर आहे, दागिने सिल्वर आहे. अजून थोडंसं काम बाकी आहे याच्यामध्ये. पण यांनी ही नवीन मूर्ती बनवली आहे आणि हे खास थायलंडला जाण्यासाठी बनवलेले आहेत, कारण तिथे अशा प्रकारच्या मूर्त्यांची मागणी तिकडून झालेली आहे त्यांच्याकडे. आणि म्हणून 5 पीस गेले, आता 5 पीस. अच्छा. आणि खूप सुंदर, म्हणजे त्याचा चेहराच इतका सुंदर आहे आणि गोड आहे. त्याचे डोळे जरी त्यांनी मिटलेले बनवले असले तरी त्याचं म्हणजे तसं एकदम असं गोंडस पण त्याचं एकदम असं बहरून येतंय त्याच्यामध्ये. उघडे डोळे आहेत. हां, अच्छा. त्यांच्या मागणीनुसार त्यांनी त्याचे डोळे बनवलेले आहेत इथे. आणि हे इथे बरेचसे पीस आहेत जे आता थायलंडला चालले आहेत. अगदी हुबेहूब बनवलं, अगदी हुबेहूब. म्हणजे त्याचं स्किन टोन म्हणू शकता किंवा असं त्याचं पोस्चर, त्याचे दागिने आहेत.